गुड मॉर्निंग सर्व भावी शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांना. गुड मॉर्निंग. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं दिलेलं हे 5वी शिष्यवृत्तीचं पुस्तक आहे आणि याच्यातला दुसरा घटक, काल आपण आकलन पाहिलंय, आज आपण वर्गीकरण पाहणार आहोत. आणि वर्गीकरणामध्ये किमान पुढच्या 50 मिनिटांमध्ये आपले 60 प्रश्न कसे होतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मिशन TIT माध्यमातून भावी शिक्षकांसाठीचं हे सेशन आणि शालेय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं हे फ्रेश सेशन आहे. किंवा सर्वांना या प्रेसेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जे कोणी शालेय विद्यार्थी आहेत त्यांना जर लाईव्ह क्लास करायचा असेल त्यासाठी हा संपर्क नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करून तुम्ही तुमचा क्लास जॉईन करू शकता. इंग्लिश साठी असो, बुद्धिमत्तेसाठी असो, गणितासाठी असो, तुम्ही त्याची विचारपूस करू शकता. असं वर्गीकरण, या वर्गीकरण मध्ये आपल्याला काय वर्गीकरण दिले ते पहा आणि डायरेक्ट आपण आपल्या घटकाकडे वळूया. डायरेक्ट प्रश्न आणि उत्तराकडे, कारण की आता परीक्षेचा वेळ आहे आणि आपला प्रश्न उत्तर पाहिजे. पहा प्रश्न पहिला काय म्हणते, गटात न बसणारी पद निवडा. आग्नेय, ईशान्य, पूर्व, पश्चिम, ईशान्य, नैऋत्य आणि दक्षिण उत्तर. काय उत्तर असेल? पर्याय तुमचा चॅट बॉक्स मध्ये टाका. काय? गटात न बसणारे पद निवडा. आग्नेय, ईशान्य, पूर्व, पश्चिम, ईशान्य, नैऋत्य, दक्षिण उत्तर. चॅट बॉक्सचा वापर करा, तुमचं उत्तर डायरेक्ट मला पोहोचतंय. कोमलताईचं उत्तर आलंय. हा, यस. कोमल यादव, यस यस. पटापटा पटापटा सगळ्यांनी टाका. उत्तर टाकत असेल तर पुढे जायचंय, नाही तर जाणार नाही मी. उत्तर तर रेडीच आहे तिथं. यस यस. बरं, अजून कोणाच तरी आलंय बघा. 4 न मयुरीताईचं पण आलंय उत्तर बघा. हा, मयुरीताई तुमचं उत्तर बरोबर आहे. ईशाताई गाडवे तुमचं उत्तर बरोबर आहे. यस 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 यस. फक्त आता त्याचं उत्तर मला दिसेल असं सेटिंग करून ठेवलेलं आहे मी. यस. बस 3-4 जण. अरे किती लोक तुम्ही, आणि जेवढे ऍक्टिव्ह एवढेच. दीक्षाताई उत्तर चुकलंय बघा. का म्हणून लिहिलंय की तुम्ही 3 नंबर ऑप्शन मारायला की. बरं, साळुंके 2 नंबर मारायला लागलेत. बरं, हे काय? आग्नेय. बरं, आग्नेय आणि ईशान्य. विरुद्ध दिशा. यस, योग्यता म्हणतात ह्या विरुद्ध दिशा आहेत आणि हे कारण बरोबर आहे. काही जणांनी, बऱ्याच जणांनी उत्तर एक पर्याय हे दिलंय त्यांचं बरोबर आहे. काही जणांनी उत्तर कुणी 3 दिले, कुणी 4 दिले, कळाला नाही. बघा, पूर्वच्या विरुद्ध पश्चिम आहे, आग्नेयच्या विरुद्ध नाही, ईशान्य नैऋत्य बरोबर, आणि दक्षिण आणि उत्तर हे पण विरुद्ध दिशा आहेत, हे बरोबर आहे. आता बघा एक्सप्लेनेशन काय. विरुद्ध दिशा आहेत. पूर्व पश्चिम, ईशान्य नैऋत्य, दक्षिण उत्तर या एकमेकांच्या विरुद्ध दिशा आहेत. आग्नेय ईशान्य या एकमेकांच्या विरुद्ध दिशा नाहीत, म्हणून गटात न बसणारा आग्नेय ईशान्य हा पर्याय आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं पब्लिश केलेलं हे ऑथराइज्ड बुक आहे. आता दुसरं दुसरं घ्या. हा, गटात न बसणारा पादक, तरु, वृक्ष आणि द्रुम या 4 शब्दांपैकी कोणता शब्द हा गटात बसत नाही? पादक, तरु, वृक्ष आणि द्रुम. बघा, पादक, पादप, तरु, वृक्ष आणि द्रुम. योग्य म्हणतात सर 3 नंबर. तर कारण पण आहे त्याच्या पुढे सांगणार आहे मी. हा, अजून बघा, प्रत्येकाचा पर्याय आला पाहिजे. गौरीताई म्हणते सर 4 नंबर. इतका वेळ नाही आपल्याला, 36 सेकंदात उत्तर असलं पाहिजे. 36 सेकंदात. बघा, अजून तुमच्याकडे 10 सेकंद देतो मी. हा, चला. कल्पेश पटेल 3 नंबर मारले. बर, बी दीपक पाटील सर 1 नंबर पादक. बर, काजलताई 1 नंबर म्हणायला. बर बर, सतीश सर 4 नंबर म्हणायला लागले. बर बर, ममताताई 2 नंबर म्हणतात. वा, काय उत्तर 1 2 3 4. मगर 1 नंबर मानले. दिसत नाही. असं कसं होते, दिसत नाही? खाली घ्यावं लागतंय काय थोडस अजून? दिसतंय असं मला वाटतंय. मयुरीताई म्हणते 4 नंबर. बर, अजून थोडस खाली घेऊ, जास्त नाही. येस, आता दिसेल अजून. बघूयात का उत्तर मग? तर फायनल. दीक्षाताई म्हणतात 2 नंबर. बघा, उत्तर आहे पर्याय नंबर 3. कारण पादप, तरु आणि द्रुम हे झाड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर वृक्ष हा शब्द समानार्थी नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द वृक्ष. श. बघा, झाडाचे शब्द आहेत तरु, पादप, द्रुम. वृक्ष हा झाडासाठीचा शब्द नाही.
अतिशय सोपंच असतं गटात न बसणारा शब्द, पण तुमचं ज्ञान या ठिकाणी चेक केलं जातं. चला उत्तर बघू नका. पटकन आता बघा बरं. पेरू, सीताफळ, आंबा की डाळिंब? पेरू, सीताफळ, आंबा की डाळिंब? आय रिपीट वन्स अगेन. पेरू, सीताफळ, आंबा की डाळिंब? चॅट बॉक्स, यूज द चॅट बॉक्स. बरं, काजलताईचं उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. दीपालीताई बरोबर आहे. योगिताई बरोबर आहे. यांनी सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. रेग्युलर बघा. एक कॉल घेतो, लगेच तुम्हाला मी बोलतो हा. और पढ़ेंगे, आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे, असं होते जरा. या वेळेत कॉल करू नका म्हणलं तरी काही मित्र, नातेवाईक, पालक यांना हीच ती वेळ असं म्हणून मुद्दाम कॉल करते. जराची वेळ होते. येस, आंबा. कारण कारण बघा, पेरू मध्ये अनेक बिया आहेत, इथं सीताफळ मध्ये अनेक बिया आहेत आणि डाळिंब मध्ये अनेक बिया आहेत. पेरू, सीताफळ, डाळिंब हे अनेक बिया असणारी फळे आहेत. तर आंबा हे एकच फळ असणारे बिया आहे. त्याच्यामुळे गटात न बसणारा पर्याय ऑप्शन नंबर 3. चला आता अजून पुढे जाऊया, फास्ट जाऊया, थोडस फास्ट जाऊया. आणि पटापटा तुम्ही सगळेजण उत्तर देणार आहेत. बघा अजून छान दिसत असलं आता हे पेज. बघा सर्वांनी. येस, 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 येस. शिंगरू, बछड़ा, हरिण की छावा? शिंगरू, शिंगरू, बछड़ा, हरिण की छावा? यस, यस, यस. अनुराधाताई राईट, राईट. बरं, गायकवाडताई तुमचं पण राईट आहे. यस, यस. मोहिनीताई यस, यस, यस. सोपं आहे. द्यायचं का पुढे पण? वा, मस्त. मिर्जाताई तुमचं पण बरोबर आहे. यस, तुमच्या सर्वांची उत्तर मला दिसत आहेत बरं का. काजलताई तुमचं पण करेक्ट आहे. आता बघा, हे शिंगरू, बछडा, छावा हे काय आहेत? तर यंग वन्स इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो की छावा नाही तो साधेताई. छावा का म्हणून बरोबर बरं? हरिण का? ही बछडे आहेत, हे लेकर आहेत कशाचे तरी. हरिण नाही. शिंगरू, बछडा, छावा हे पिल्लू दर्शक शब्द आहेत. हरिण हा पिल्लू दर्शक शब्द नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द हरिण. आता ज्यांनी छावा दिलं त्यांनी का छावा दिलं लक्षात आलं नाही, हे का नाही? असो, लक्ष द्यायचं थोडस सोपंच असतं. परीक्षेत असेच प्रश्न असणार आहेत. पुढे बघा आता. ग्रह, प्रसाद, भवन आणि सदन. ग्रह, प्रसाद, भवन आणि सदन. प्रसाद, भवन, सदन. बरं. दोन. प्रसाद, चेतनाताई बरं. संध्याताई दोन. दोन. अरे रोजी पण आमची दोन म्हणायला लागली. वा. बरं. दोन. करू, फायनल करू. पहा असे 10 सेकंदात उत्तर आले तर लय भारी असते, हे का नाही? आपले जास्तीत जास्त प्रश्न झाले पाहिजे. येस, जाऊ पुढे. ग्रह, भवन आणि सदन हे घर शब्दाला समानार्थी आहेत. प्रसाद हा घर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द प्रसाद. प्रसाद. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. चला थोडस पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या समोर. तरग, जास्वंद, मोगरा, गुलाब. प्रश्न नंबर 6. तरग, जास्वंद, मोगरा, गुलाब. तरग, जास्वंद, मोगरा, गुलाब. मिर्जाताई म्हणतात वेगळा, हे दोन म्हणतात. हे 7-8 नंबर वाले एक म्हणतात. शीतलताईचं एक आलंय. बरं, बरं. शुभांगी चाटे 1 नंबर. बरं, बरं.
बघूया. वाशिम सर, वाशिम शेख सर म्हणते, वाशिम शेख एक नंबर म्हणते, संध्याताई एक नंबर म्हणतात. बरं बरं. विशाल सर नरुळे एक नंबर म्हणते. बरं बरं. बरं. पूनमताईचं पण एक आहे. एक 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 एक. कल्पेश्वर पट्टे एक. जाऊत का पुढे? बघूत का उत्तर काय आहे ते? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक. जास्वंद, मोगरा, गुलाब ही सुवासिक फुले आहेत. तरग हे बिनवासाचे फुल आहे. तगर, तगर हे बिनवासाचे फुल आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द तगर हा आहे. प्रश्न नंबर 7 तुमच्या समोर. सर्वांनी रेडी राहायचे आणि 10 सेकंदात उत्तर कसं येईल ते बघायचे. 36 सेकंद जास्तीत जास्त आपल्याकडे वेळ असतो. बघा, शीर, पय, सलील आणि नीर. बघा, शीर, पय, सलील आणि नीर. पटापटा सांगायचंय. बरं. शुभांगीचं उत्तर 4 आलंय. बरं. कल्पेश्वर 4. जपरे. हा. वसीम सर 3. बरं. काय काय वेगवेगळे वेगवेगळे पर्याय यायला लागले बघा. वेगवेगळे पर्याय आले की थांबा वाटतं. सुजाताई म्हणतात एक नंबर, कोणी म्हणते 3 नंबर. बघा, शीतलताई 2 नंबर. वा, सगळे शब्द आले वेगवेगळे. वा, अजून बघा. 75 जण आहेत तुम्ही. 100 77 झाले. 100 जण होतात जास्तीत जास्त. स्वातीताई 3 म्हणायला लागलेत. दीपालीताई 3 आले. बरं. म्हणजे तुम्ही मराठीचा अभ्यास याचा अर्थ केला नाही. बघा, मराठीचा अभ्यास करावा लागतो त्यासाठी. पय, सलील आणि नीर हे पाणी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कोण? पय, सलील, नीर. तर शिर हा दूध या शब्दाचा समानार्थी आहे, म्हणून गटात न बसणारा शिर हा शब्द आहे. पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर. नीर म्हणजेच पाणी, म्हणजेच सलील आणि म्हणजेच पै. अतिशय सोपं, महत्वाचं, पण समानार्थी शब्द तुम्ही मराठीला पाठ केले नव्हते, म्हणून तुम्हाला इथे उत्तर चुकलेलं आहे. अशा वेळेस जरा थोडं तार्किक बुद्धी वापरायची आणि उत्तर द्यायचं असतं. प्रश्न नंबर 8 तुमच्या समोर इथं. रिक्षा, टॅक्सी, मोटार आणि विमान. रिक्षा, टॅक्सी, मोटार आणि विमान. अतिशय सोपा. रिक्षा, टॅक्सी, मोटार आणि विमान. रिक्षा, टॅक्सी, मोटार, विमान. बघा बघा, चुकायला लागलं बरं का, जास्त जणांचं चुकायला लागलं. बघा बघा, विचार करा. असं नाहीये. विचार करा. बरं. प्रतीक सर 4 नंबर करायचं का फायनल? चेतनाताई 4 नंबर फायनल करायचंय. बघा, फायनल. कुणाला काही सांगायचं ना दुसरं. करू फायनल. जाऊ पुढे. आणि तुम्ही या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते बरोबर आहे. रिक्षा, टॅक्सी, मोटार ही जमिनीवरून वाहतुकीची साधनं आहेत. विमान हे हवाई मार्गातील वाहतुकीचे साधन आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द विमान. प्रश्न 9 तुमच्या समोर येत आहे. प्रश्न 9. गोबी, कोबी, मेथी, फ्लावर आणि पालक. बघा, खूपच छान आहे. कोबी, मेथी, फ्लावर आणि पालक. कोबी, मेथी, फ्लावर आणि पालक. विशाल सर, शीतलताई. बर बर बर. संध्याताई म्हणतात 1 नंबर सर, त्यांना गोबी आवडत नाही. बरं. बबीताई फ्लावर म्हणतात. बरं. प्रतीक सर 4 नंबर म्हणतात. विशेष नाही हो. म्हणजे सगळे उत्तर यायचे. क्या बात आहे, क्या बात आहे. काजलताईचं 1. बरं. माझं पण एकच आहे बरं का, काजलताई. चौधरी, चौधरी 3 म्हणते. श्याम चौधरी 3. कुणाला फ्लावर वाटतंय? माझं तरी एक आहे बाबा. मी 1 नंबरशी सहमत आहे. अच्छा, वशिम सर पण एक म्हणायला लागले. येस येस, माझं पण 1 नंबर आहे. 3 नंबर का केलंय माझ्या काय लक्षात येत नाही. बघू उत्तर 3 वाल्यांचं बरोबर आहे का 1 वाल्यांचं बरोबर आहे, लगेच बघू. हा, कोबी.
ओके ओके ओके. गौरीताई एक नंबर. यस 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 यस. कोबी, मेथी, पालक या पालेभाज्या आहेत, तर फ्लावर ही फुलभाजी आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द फ्लावर. माझं पण गोबी होतं बरं का. कारण त्याचं असं होतं की फ्लावर ची फुलगोबी, इथं फ्लावरचा अर्थ फुलगोबी असं घेतलंय. मला असं वाटलं होतं की मेथी, पालक, हे फ्लावर हे सगळे पालेभाज्यामध्ये आणि गोबी जे असते ते फुलगोबी या अर्थानं मी घेतलं होतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की कोबी ही पालेभाजी आहे आणि फ्लावर हे फुलभाजी आहे. फ्लावर फुल. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर. मला पण सेम तसंच झालं. सेम म्हणूनच माझं एकच होतं बरं का. मी परीक्षेत देखील एकच उत्तर लिहिलं असतं. फ्लावर फुलाचा. येस येस येस. फ्लावर म्हणजे फुलाचा आहे. फुलभाजी. हा फुलं. आणि ती पानभाजी. पान, पान, पान हे फुल. फुलगोबी. आता खरं सांगू का, फुलगोबीला आम्ही गोबी म्हणतो. आणि जे गोबीचा जो गड्डा असतो पानांचा, त्याला पण गोबीचा शब्द आहे. पानगोबी असा शब्द आणि ते मराठीत वापरतो. हे का. असो, चुकणं साहजिक आहे. तुम्हाला म्हटलं तसं ही निर्णय क्षमता, आपलं ऑब्झर्वेशन असं आहे. आता बघा, अतिशय महत्वाचा सोपा प्रश्न. वैशाख, आषाढ, कार्तिक आणि ज्येष्ठ याच्यात गटात न बसणारा शब्द कोणता? कोणता महिना आहे? वैशाख, आषाढ, कार्तिक की ज्येष्ठ? मराठी महिने पाठ असणं गरजेचं आहे. कोणता महिना काय यासाठी आहे हे कळणं गरजेचं आहे. उत्तर काय कोणाचं येत नाही. बरं तरी आलंय बाबा. 3 नंबर गायकवाड मॅडम. माया ते 3 नंबर. बरं बरं बरं. बरं घ्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वैशाख, आषाढ आणि ज्येष्ठ हे 31 दिवसांचे महिने आहेत, तर कार्तिक हा 30 दिवसांचा महिना आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कार्तिक हा आहे. आता मी मराठी महिने समजा पाठ केले नाहीत, मला माहितच नाही ना 30 दिवसाचा कोणता आणि 31 दिवसाचा कोणता आहे मराठी महिने, मला उत्तर येणार नाही. मी भांडत जास्त बसायचं नाही, लगेच पुढे जायचं. हे का नाही. किंवा 1 2 3 4 म्हणायचं आणि पर्याय क्रमांक 3 ला राईट करायचं. माझं नेहमी 3 राईट असतो. कार्तिक हे त्याचं उत्तर होतं. अचूक उत्तर कार्तिक. चला, 10 प्रश्न झालेत. लगेच पुढच्या प्रश्नांकडे वळूया फास्ट मध्ये. आपण इथे 10-15 प्रश्न पाहूया. लगेच प्रकार बदलणार आहेत. वर्गीकरण मधले 3 घटक आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायचे, म्हणजे 15 तरी 45 प्रश्न. जरा थोडस फास्ट घेऊया. चला, गटात न बसणारा फळी, पिशवी, वही, माळी. फळी, पिशवी, वही, माळी. चला सांगा बरं पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. कारण फळी, पिशवी, वही हे स्त्रीलिंगी शब्द आहेत, तर माळी हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द माळी. स्त्रीलिंगी वही, ती वही, ती पिशवी, ती फळी आणि तो माळी. तो माळी. काय झालं दीक्षाताई? फास्ट घ्यायचंय वाजून. 86 जण आहेत तुम्ही, 100 जण झाले पाहिजे. बरं. सर 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 माझा मेसेज दिसतोय ना? दिसतोय की दीक्षाताई? माळी लिव्हिंग आणि बाकी नॉन लिव्हिंग. त्यातनं ते म्हणते माळी लिव्हिंग आणि हे नॉन लिव्हिंग असं पण आहे बघा. एक लॉजिक असं पण. वा, मस्त. हे पण लॉजिक लावलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं वेगळं दिले. हा, तो माळी असं दिलं होतं. सर्वांची चेतनाताई मॅसेज दिसतात, काळजी करू नका. दीक्षाताई सर तुमचा पण मेसेज दिसतोय. हा, हे पण लावलंय बरं का. हे नॉन लिव्हिंग आहे, हा लिव्हिंग. इट्स ओके. चला पुढे जाऊया. फास्ट जाऊया जरा. इतक्या स्लो नाही चालणार. जरा स्पीड वाढवा लागेल. बघा. नाक, कान, हात, पाय. नाक, कान, हात, पाय या 4 शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? 1 2 10 म्हणजे तर झालं पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
बघा बरं. नाक, कान, हात आणि पाय. नाक, कान, हात आणि पाय. दोनच हात, दोनच कान, दोनच नाक का? मला तर जरा नाकच वाटत होतं. बघायचं काय. कान, हात, पाय हे अवयवांची जोडी आहे, म्हणजे बरोबर आहे माझं. तर नाक हा अवयव एकच आहे, म्हणून नाक हे त्याचं उत्तर आहे. दोन कान असतात, दोन हात असतात, दोन पाय असतात, नाक मात्र एक असतं. याला नाक पुढ्या दोन असतात. अलग लक्षात. चला, कशाचं काय उत्तर येईल काय सांगता येत नाही, सोपं हा. आता अजून एक बघा छानस. बोका, भाटी. मोर, मोरीन. वाघ, वाघीण. विदूषक, विदुषी. बघा बरं, विद्वान, विदुषी हे करेक्ट आहे. वाघ, वाघीण करेक्ट आहे. मोरचं मोरीन नसतं, मोरचं लांडोर असतं. बोका, भाटी हे पण बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड. बोका, भाटी, वाघ, वाघीण, विद्वान, विदुषी या विरुद्ध लिंगी शब्दांच्या अचूक जोड्या आहेत. तर मोर, मोरीन ही चुकीची जोडी आहे, म्हणून गटात न बसणारा मोर, मोरीन हा आहे. मोर लांडोर असतो. करेक्ट. चला, पुढचा प्रश्न 14वा. हा. तळे, खेडे, झाडे आणि केळे. आता कसं. आता तळे, बर काय झालं. तळं तळे केलंय हा. बोका म्हणजे काय असतं. आपल्याला पण बोका माहिती आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारावं बोका काय असतं. आपल्याला पण माहित नाही, पण ते बोक्या आणि भाटी असे शब्द आहेत. बोका, भाटी. आता आम्ही तर बोका कशाला म्हणतो, तर मांजरीचा नर मांजर जो असतो ना त्याला बोका म्हणतो. आणि मादी त्याला भाटी असं शब्द आहे. ही भाटी बरेच जणांनी ऐकलं नाही, मी पण नव्हतं जास्त ऐकलं. तर ते आहे. हा. अनम्यूट प्लीज, कुणाचं बाबा करायचं अनम्यूट. म्हणजे अजून वेळ घालवायचं म्हणताय. बरं हा, ठीक आहे, करून टाकू की अनम्यूट. अरुण हातई करू, तुमचं करू आता. करू. हा, ताई कुठे गेले. हँड रेज करा अरुण ताई, तिथं तिथं हँड रेज करा. हँड रेज करा म्हणजे वरच्या कडला तुमचं नाव येते, जरा दिसत नाही बरं. पटकन करा पटकन. हँड रेज केल्यास माझ्या लक्षात येते. वरच्या कडला तुमचं येते. हँड रेज करा, त्याच्यावर हँड रेज करा. हँड रेजची एक सिस्टीम असते तिथं. हँड रेज करायला शिका. बरं. अनुरा, अनुराधा. सर्चच करू का. अनुराधा. हा, अनुराधा ताई बोला. तेच सर, मला चॅटबॉक्सचे मेसेज दिसत नाहीयेत. तुम्हाला नाही दिसणार ताई, कारण माहितीये का एकमेकाचं बघून उत्तर लिहायला तुम्ही, तुम्हाला दिसणार नाही, मला ओके, हा. एकट्याला दिसणार तेच असं. म्हणजे मला वाटलं माझ्याकडनं काही फॉल्ट व्हायला लागलाय, म्हणून मी फक्त विचारलं. नाही 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 नाही, सेटिंग केलंय हो ताई, तसं ओके मुद्दाम ओके सर. एकमेकाचं उत्तर जस्ट बघून जस्ट लिहिणार नाही. सेटिंग. ओके सर. काय काय अडचण नाही. आता ही शाळेचे मुलं आमची लय चॅट बॉक्स मध्ये खूप चॅटिंग करत असतात, त्याच्यामुळे ते पर्याय व्यवस्था आम्ही केलेल्या असतात. आमच्या बघा ही इशिता गाडवे आहे, त्यात तुम्हाला शाळेचे आमचे विद्यार्थी काय दिसतील, जे व्हिडिओ ऑन करून बसतात ते माझे शाळेचे विद्यार्थी खूप सारे आहेत. आज बसले नाहीत ते, 100 जण संध्याकाळी बसतात ते. आता स्वर आली हे 7, 8, 10, 20 जण बसलेले दिसायला लागलेत काहीतरी. पण इट्स ओके, काय हरकत नाही. चला. तळे, खेडे, झाडे आणि केळे. बघा बरं. झाडे, केळे, खेडे, तळे. काय करायचंय. 4 नंबर. हा. हॅलो.
चला बघा बरं काय उत्तर आहे मग. तळे, खेडे आणि केळे हे एकवचनी शब्द आहेत, तर झाडे हा अनेकवचनी शब्द आहे, म्हणून झाडे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा पहा. कोल्हापूर, पंढरपूर, नागपूर आणि सोलापूर. बघा बरं. कोल्हापूर, पंढरपूर, नागपूर आणि सोलापूर. काय वाटतंय तुम्हाला? कोल्हापूर, पंढरपूर. माझं तर पंढरपूर आहे, तुमचं बघावं. नागपूर आहे कुणाचं? बरं, माझं 2 नंबर आहे. सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, पंढरपूर. आपलं पंढरपूर. पंढरपूर तालुका आहे. यस 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 यस. सोलापूर, नागपूर आणि सोलापूर हे जिल्हे आहेत, तर पंढरपूर हा जिल्हा नाही, तालुका आहे. इट्स ओके. चल, 15 प्रश्न झालेत आणि पुढचे लगेच अजून असेच फास्ट घेऊया थोडस. अजून फास्ट घेऊया. अजून 15 इथं प्रश्न आहेत आणि फास्ट मध्ये जाऊया. आता खूप मजेशीर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचे सर्वांना. उत्तर माझ्याकडे आहेत. काळजी करू नका. तुम्हाला हवं तर मी दाखवतो शेवटला. प्रश्न आता पटापटा बघा. आणि पटापटा सोडवा. 10 10 10 10 सेकंद मी देणार तुम्हाला सर्वांना. 15 प्रश्न आहेत. मे, जून, मार्च, ऑगस्ट. पर्याय नंबर ऑप्शन नंबर याच 1 2 3 4 मध्ये ऑप्शन नंबर आहे उत्तर याच जून. पहा, मार्च कितीचा आहे, ऑगस्ट कितीचा आहे आणि मे कितीचा. कसं मोजायचंय तुमच्या लक्षात येत असेल की आपण याच्यावर मोजतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च आला 31, एप्रिल, मे पुन्हा 31चा, जून 30, जून, जुलै 31, ऑगस्ट 31. म्हणजे हे 31चा महिना, 31चा 31 हा 30, म्हणून उत्तर आलं 2. पर्याय नंबर 2 लिहा. करेक्ट. पर्याय नंबर आपलं प्रश्न नंबर 2. प्रश्न नंबर 2चं उत्तर सांगा पटकन. आंबट, गोड, तिखट आणि कडू. 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 यस 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 यस. स्वरालीताई, इशिता गाडवे 3 नंबर मध्ये. बरं, 4 नंबर नाही. तिखट ही चव नाही, गोड, आंबट आणि कडू ही चव आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कबड्डी, बुद्धिबळ, खो खो आणि कुस्ती. कबड्डी, बुद्धिबळ, खो खो आणि कुस्ती. हा, ऑप्शन प्रश्न नंबर 3चं उत्तर सांगा. कबड्डी, बुद्धिबळ, खो खो, कुस्ती. गटात न बसणारा शब्द. फायनल करू. इशिता, बर, सगळे मैदानी खेळ आहेत. शेतकरी, आता शेतकऱ्याकडे नका जाओ, इथं बुद्धिबळ. हे बुद्धिबळ हे उत्तर बरोबर आहे. कबड्डी, खो खो, कुस्ती मैदानी खेळ आहे. करेक्ट. आता हे नांगर, शेतकरी, मोठ आणि खुरपे. 4 नंबरच. नांगर, शेतकरी, मोठ आणि खुरपे. 4 मध्ये फायनल करून टाकूत का? लवकर करू. नांगर हे शेतीत काम करण्यासाठी वापरण्याचं साधन. मोठ पाणी देण्यासाठी वापरायचे अगोदर, आणि खुरपे हे खुरपणी करण्यासाठी. आणि हा शेतकरी हे सगळं करत होता, म्हणून याचं उत्तर आलं शेतकरी. आकाश, खग, अंबर आणि गगन. प्रश्न 5. आकाश, खग, अंबर आणि गगन. आकाश
म्हणजेच अंबर आणि अंबर म्हणजेच गगन वेगळा शब्द आहे खग. ऑप्शन नंबर सेकंड. प्रश्न नंबर 6. सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, राजगड. आता बघा इथं पण मजेशीर आहे हा. सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड आणि राजगड. 6 नंबरचं उत्तर सांगा. 6 नंबर. तीन तीन म्हणायला लागलो तुम्ही. रायगड, प्रतापगड, राजगड आणि सिंधुदुर्ग. मायाताई म्हणतात 1 नंबर. माझा पण 1च नंबर आहे. तर लक्षात घ्या हे रायगड, प्रतापगड आणि राजगड हे सगळे दुर्ग आहेत. हे आहेत डोंगरावर असलेली किल्ले. सिंधुदुर्ग हा पाण्यात त्याच्यामुळं सिंधुदुर्ग हा वेगळा. आता बघा 7वं. कंपास, त्रिज्या, व्यास, जीवा. 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 व्यास, त्रिज्या, जीवा हे वर्तुळामध्ये असतात. तर हे कशाने काढतात तर कंपासाने काढतात. तर माझा आन्सर दिसतंय का? सगळ्यात दिसतंय ते पहिलं तर काळजी करू नका तुम्ही. सर्वच दिसतंय हो. आता सर्वांची नावं नाही का कधी वाचणं होत. चला 8व्याचं घ्या बरं. नाचणी, तूर, गहू, ज्वारी. नाचणी, तूर, गहू, ज्वारी. नाचणी, तूर, गहू, ज्वारी. बरं मायादेवी म्हणते 2 नंबर. बरं बरं बरं. श्याम चौधरी 2 नंबर. विपिन राऊत 2 नंबर. फायनल करू 2 नंबर का? तर हे कडधान्यामध्ये जातं. गहू, ज्वारी आणि नाचणी हे एकल असतात आणि याचे 2 भाग पडतात. तुरीची डाळ थोडक्यात हा. चला प्रश्न 9वा फास्ट मध्ये. दक्ष, कक्ष, पक्ष आणि साक्ष. दक्ष, कक्ष, पक्ष आणि साक्ष. दक्ष, कक्ष, पक्ष आणि साक्ष यात वेगळा शब्द कोणता? प्रश्न नंबर 9 चं उत्तर. दक्ष, कक्ष, पक्ष आणि साक्ष यात उत्तर आहे पर्याय नंबर 4 साक्ष. हे उत्तर आहे साक्ष. दक्ष पक्ष आणि कक्ष नाही. दक्ष पक्ष कक्ष नाही साक्ष आहे. 10व्याचं बघा. माघ, ज्येष्ठ, चैत्र, वसंत. माघ, ज्येष्ठ, चैत्र, वसंत. बरं बरं. पवार सर 4. विपिन राऊत सर 4. बऱ्याच जणांचे उत्तर आहेत वसंत ऋतू आहे. वसंत. यस यस. चेतनाताई वसंत म्हणतायत. विचारत का चेतनाताईला वसंतच का म्हणायला लागलं ते? चेतनाताई थोपटे सांगा ताई वसंत का करायचंय? सर वसंत ऋतू आहे पण माघ, ज्येष्ठ आणि चैत्र हे मराठी महिन्यांची नावं आहेत. यस यस. बघा हे मराठी महिन्याचे नाव आहेत. माघ, ज्येष्ठ, चैत्र आणि वसंत हा ऋतू आहे. म्हणून उत्तर आहे बरोबर पर्याय नंबर 4. 11वं घ्या. तबला, ढोलकी, मृदंग आणि सितार. तबला, ढोलकी, मृदंग, सितार. दीपालीताई, अनिल सर 4. इशिता गाडवे आमची म्हणती 4. फायनल करून टाकू. इशिता, संध्याताई 4. सितार करेक्ट आहे. तबला, ढोलकी आणि मृदंग हे वादकच आहेत आणि सितार पण वादनच आहे. पण हे तंतुवाद्य आहे. हे तंतुवाद्य नाहीत. बघा प्रश्न नंबर 12. बुध, गुरु, युरेनस आणि चंद्र. बुध, गुरु, युरेनस आणि चंद्र
बुध, गुरु, युरेनस आणि चंद्र. विद्याताई बोरसे 4, गौरी पाटील 4, बरं. माया शिंदेताई 4, यस 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 यस. शुभांगी चाटे 3. अरे युरेनस आहे, युरेनसला दिलं ना नाव, ग्रहच आहे तो, ग्रह आहे. 4 उत्तर आहे. बाकीचे हा उपग्रह आहे, हे ग्रह आहे. 3 बुध, गुरु, युरेनस. 13 नंबर घ्या लगेच. मेंदू, डोळे, यकृत आणि जठर. मेंदू, डोळे, यकृत आणि जठर. पवार सर, यस. डोळे, डोळे हे बहिरंग आहे, ते आत आहेत. मेंदू आत असतो, कवर असते त्याला, यकृतला कवर आहे, जठरला कवर आहे. डोळे दिसतात तुम्हाला, हे न दिसणारे आतले, हे बाह्य, बाह्य अंग, अंतरंग. दिसणे, पाहणे, बसणे आणि बघणे. बघा, दिसणे, पाहणे, बसणे आणि बघणे. शीतलताई 3, अनुराधाताई 1 म्हणायला लागलं. दिसणे, पाहणे आणि बघणे हे तिन्ही सारखेच आहेत हो. दिसणे म्हणजेच पाहणे, पाहणे म्हणजेच बघणे, बघणे म्हणजे पाहणे. इंग्लिश मध्ये कसं असतं, सी वॉच लुक, तसंच आहे ना हे, सी वॉच लुक. बसणे वेगळं, सोपं. फायनल करा उत्तर, बसणे. कारण दिसणे, पाहणे, बघणे सगळ्या डोळ्यांच्या क्रिया आहेत, ही बसणे नाही. आता बघा 30, दिसत नाही का नंबर, दिसतो का? 30 मार्च 2002, 29 जून 2001, 27 जानेवारी 2004 आणि 29 फेब्रुवारी 2003. चुकीचं पद ओळखायचं. मायाताई म्हणतात 4 नंबर करायचं फायनल. अनुराध 3 कसं काय होईल ते, बसणे इथलं 3 होतं, इथलं कसं 3 येतं? 29 फेब्रुवारी नसते इथं 2003 ला, कसं असेल? 4 ला असतं ते, काहीतरी ह्याला असेल, लिप इयरला असतं, हे का नाही? चोवीस ला होता, 2024 ला लिप वर्ष. ठीक आहे. नचिकेतराव 2 नाही हो, इकडे इकडे उत्तर 4 नंबर. 29 फेब्रुवारी 2003. 29 फेब्रुवारी नसते, 28 असते. 29 फेब्रुवारी फक्त लीप वर्षाच. अनुराधाताईचं चालू करू माहिती. 91 जण झालेत का? वेळ बदलायला पाहिजे का? 2 ची 1 वेळ ठेवू का? अनुराधाताई बोला. हॅलो सर, मला परत झालं म्यूट, लवकर चालू करा आता. अनम्यूट केलंय अजून. हा सर, मला बोला. 4, 5 आणि 6चा फक्त आन्सर सांगा. मी जरा किचन मध्ये गेले होते. बरं बरं बरं, आता रेकॉर्डिंग ऐका, असं उत्तर असतं बरं का माझं, काय हरकत नाही. इट्स ओके. हा चला. 4 परत 1 पासून सांगतो. नाही नाही, फक्त 3च प्रश्न सांगा सर, नका वेळ घालू, नंबर फक्त ऐका, 4, 5, 6. एका मिनिटात सांगतो. 1 च पर्याय क्रमांक 2, हो 2 च पर्याय क्रमांक 3, 3 च पर्याय क्रमांक 2, 4 च पर्याय क्रमांक 2, 5 चा पर्याय क्रमांक 2, 6 चा पर्याय क्रमांक 1, 7 चा पर्याय क्रमांक 1, 8 चा पर्याय क्रमांक, कुठे गेलं 8, 8 चा पर्याय क्रमांक 2 तूर, आणि 9 च 4, 10 च 4, 11 च 4, 12 च पण 4, 13 च 2, 14 च 3 आणि 15 च 4. विषय संपला. आलं का लक्षात? का सांगायचं परत? नाही समजलं सर, मी लिहिले होते, फक्त मला आन्सर पाहिजे होतं. ओके. हा चला, आन्सर एकदा बघून घ्या सर्वांनी. एकदा स्क्रीनशॉटच काढून घ्या ना तुम्ही. हो का, आन्सरच आहे तिथं. हो का, हे घ्या. 2.1 आपण सोडवला आता. त्या 2.1 ची ही सगळी उत्तर होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पब्लिश केलेल्या मार्गदर्शिकेतलं हे आपण अतिशय सोपा घटक पाहिलाय. वर्गीकरण मध्ये आता टॉपिक त्याच्यातला दुसरा घेऊ. फक्त आपण आता 15च प्रश्न घेणार आहेत पुढच्या किती मिनिटात? 15 मिनिटात. 15 मिनिटात किमान 15 प्रश्न झाले पाहिजेत. तर 3 घटक आहेत या वर्गीकरण मध्ये. त्यातला पहिला घटक आपला झाला. गटात न बसणारे शब्द घेतले आपण. आता हा आहे आकृत्या. गटात न बसणारी आकृती शोधा वर्गीकरण मध्ये. त्या 4 आकृत्या या ठिकाणी आहेत. 4 पैकी कोणती गटात बसत नाही ती आकृती सांगा.
तोपर्यंत तुम्ही सगळेजण विचार करेपर्यंत सांगतो की आपण चौथी आणि पाचवी स्कॉलरशिपची बॅच संध्याकाळी 7:30 ते 8:30 मध्ये इंग्लिश घेतो. गेलेल्या वर्षी 210 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना आउट ऑफ 50 पैकी 50 इंग्लिश मध्ये मार्क्स पडलेले आणि 50 विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. यावेळेसची बॅच संध्याकाळी 7:30 ते 8:30 ची 100 विद्यार्थ्यांची चौथी आणि पाचवीची बॅच हाऊसफुल होत आली आहे. तिथं 10 ऍडमिशन आपण अजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी एक बॅच असली 7:15 ते 8:15 जिथं 8वी स्कॉलरशिपची मुलं आहेत. 7वीची पण आणि 6वीची पण ग्रामर साठी खास असतात इंग्लिशच्या 7:15 ते 8:15. NEMS ची मुलांसाठी आपण यावर्षी स्पेशल बॅच चालू केली आहे सुपर 30 नावानं सकाळी 6 ते 7. जिथं 8वी NMS ची तयारी करणारे मुलं असतील त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणिताचा तास सकाळी 6 ते 7 होईल. आणि स्कॉलरशिपची जी मुलं आहेत NMS पण देणार आहेत स्कॉलरशिप पण देणार आहेत त्यांच्यासाठी लगेच इंग्लिशचा क्लास 7:15 ते 8:15 सकाळी होईल. काही मुलांना शालेय मुलांना वाचता येत नाही, पहिली दुसरी तिसरीची मुलं असतात तिथं त्यांच्यासाठी संध्याकाळी 6 ते 7 असा क्लास चालतो. आपण विवेकानंद क्लासेस या नावानं शालेय मुलांसाठी क्लास घेतो. तर जे BEd आणि DEd धारक आहेत त्यांच्यासाठी आपण मिशन TIT CTET TET या नावानं क्लास घेत असतो. विवेकानंद क्लासेसच एक भाग मिशन TIT आहे. आपण मिशनच्या माध्यमातून फक्त मिशन TIT चालवत नाही तर मिशन TET मिशन CTET मिशन शिष्यवृत्ती मिशन NMS अशा गोष्टी चालवत असतो. आता ही जी पुस्तक पेटी आहे हे देखील स्वामी विवेकानंद वाचनालयाचा हा एक उपक्रम आपण चालवत असतो. मोफत पुस्तक पेटी शाळांना देतो. अशा आपण महाराष्ट्रभर जवळपास 150 पुस्तक पेट्या या उपक्रमाअंतर्गत दिलेल्या आहेत. त्याचे स्पॉन्सरिंग इतर लोक करत असतात. त्या स्पॉन्सरिंगच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद शाळा वाडी वस्ती आणि तांडा या ठिकाणी पुस्तक पेट्या प्रोव्हाइड करतो. हा उपक्रम अंबाजोगाईतून चालतो. अंबाजोगाईतले अनेक लोक दातृत्व असलेले पुस्तकांचं वेड असलेले लोक ही पुस्तक पेटी चालवतात. त्या उपक्रमात 100 काहीतरी 65 पेट्या झाल्यात. तर विवेकानंद या आपल्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत आपण स्वतः देखील त्या पुस्तक पेटीमध्ये 10 पुस्तक पेट्या आपल्या दिल्यात. अजून खूप साऱ्या पुस्तक पेट्या तो एक या मिशनचाच भाग आहे. विवेकानंद क्लासेस हे फक्त ऑनलाईन क्लासेस नाहीत तर महाराष्ट्रभर चांगल्या लोकांची एक संघटना तयार व्हावी असा उद्देश, भविष्य काळात चांगले अधिकारी तयार व्हावेत, शिक्षक तयार व्हावेत हा उद्देश, मिशन TET CTET TIT चा उद्देश रूप पालटू शिक्षणाचे हा आहे. क्लास घ्यायचे म्हणून घेत नाहीत तर रूप शिक्षणाचं पालटायचंय आणि भविष्य काळामध्ये हे शिक्षक एकमेकांशी जोडले जावेत आणि एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान व्हावं म्हणून आपण मिशन टेट आणि TET CTET TIT हे चालवत असतो. असो जे इंटरेस्टेड आहेत लोक त्यांनी या नंबरशी संपर्क करा. माझा नंबर तुमच्या सर्वांकडे पर्सनल नंबर आहे. अनेक कारणासाठी तुम्ही नंबर वापरतात. तसंच तुम्हाला जर चौकशी करायची असेल क्लासची स्कॉलरशिपच्या बाकीचे गणित बुद्धिमत्ता वगैरे तर तुम्ही मला कॉल करू शकता. क्लासचा नंबर हा पूजा मॅडमचा आहे. ह्याच बॉस आहेत. 8706597047. बॉस याच्यासाठी म्हणतो की ह्या माझी मिसेस आहे. MSc प्रॉपर युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं त्यांचं फिजिक्स आणि BEd कम्प्लीट आहे त्यांचं. सध्या काम त्या भारतात शिकवण्याचं जे काही काम असतं ते जेवढं त्या मला देतील तेवढं मी प्रामाणिकपणे करतो. बाकी तुम्हाला सर्वांना बऱ्याचपैकी माहित आहे क्लास कसे होतात काय नाही काय नाही. संध्याकाळी 8:30चा क्लास संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळी आपला 7:20चा जे शालेय मुलांचा क्लास आहे तो 7:20ला होणार आहे. मला आता आज असं अजून वाटतं की मी 2 वाजता दुपारी अजून एक क्लास घ्यावा. अजून एक क्लास दुपारी एक घेऊ असंच जरा फास्ट घेऊ आहे का ना. 30 प्रश्न झालेत ना, अजून 15 प्रश्न घेऊत ना, 45 तरी होऊ देऊ. पुन्हा 2 वाजता एक क्लास घेऊ, तिथे 45 प्रश्न घेऊ. सराव होतो बाकी काय नाही. ओके चालेल सर. आणि 100 एक लेकर बसायला लागलेत ना. तुम्ही जर बसत नसतात का तर मग मी घेणार नव्हतो. पण आता 90च्या पुढे संख्या गेली होती. आता पण 84 जण आहेत म्हणजे इट्स ओके ना. आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आज 2 वाजताच्या क्लासला पण असे जर 90 जण बसले तर पुन्हा आपण संध्याकाळी 8:30चा पण क्लास घेणार. उद्याच्याला पुन्हा 3 क्लास घेऊ आपण. एक बॅच कोणती एक बॅच लक्षात आहे. आणि आपली आता हे TITच्या बॅचला 200 लेकर होते
टीईटीच्या बॅचला 750 विद्यार्थी होते. माझं उद्या मॉर्निंगला आहे. बरं, अभिनंदन ज्यांचं उद्या आहे त्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा, आहे का नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा परत तुम्हाला सांगतो की तुमच्या 2 महिन्याच्या अभ्यासावर नाही, तर तुमचं कॉन्फिडन्स चेक करते, निर्णय क्षमता चेक करते. परीक्षा कोणतीही असू द्या त्याच्यावर असते, कॉन्फिडन्सवर मॅटर करतं. भीत भीत गेलात, घाबरत गेलात, काय खरं नाही माझं असं म्हणलात की तुमचं काही खरं नाही. जय जय रघुवीर समर्थ म्हणा, आय कॅन डू इट असं म्हणा, मला सगळं येते, मला सगळं जमल, मला चांगला पेपर जाईल असं म्हणा. सर नाही हो तसं म्हणून जमत नाही. तुम्ही निगेटिव्ह मध्ये गेलात तर निगेटिव्ह मार्क पडतील. सर टीईटीची बॅच जॉईन करायची आहे. आताच नाही हो, सांगाल ते टीईटीची जाहिरात आली की चालू होती आपली बॅच. माझ्या मुलांसाठी पण क्लास हवा आहे. दीक्षाताई मला संपर्क करा, या मॅडमशी संपर्क करा, कॉल करा. मुलांसाठी आपण वेगवेगळे क्लास संध्याकाळी 6 ते 7 छोटी मुलं असतात, तिथे इंग्लिश रिडिंगचं बॅच घेतो आपण, वर्षभरासाठी असतं. माझं एक्झाम झालं की मी कॉल करते. हो करा, बिनधास्त करा. 20 मे आपण 5वी आणि 4थीच्या मुलांसाठी बॅच चालू केली. तिथे 100 ऍडमिशन घेतो, तर 90 ऍडमिशन ऑलरेडी आपले झाले. 10 ऍडमिशन आपण घेणार, बस झाले तिथं. आणि विद्यार्थी रेग्युलर आमचे बसतात. फ्री क्लास नसतो, परत सांगतो. जे फ्री मध्ये म्हणतात का ते कधीच शिकत नाहीत आपल्याकडे. आता हे फ्री क्लास आहे ना, आता हे काल आज मी 5-6 क्लास फ्री घ्यायला. फ्रीची अपेक्षाच करू नका, परत सांगतो. आणि जर कोणी फ्री कोणाला सांगतो तुम्हाला, ज्याला आई वडील नाहीत त्यांना फ्री क्लास असतो. ज्यांना एक पालक आहेत त्यांना अर्धीच फीस असते. टीआयटी एक्झाम साठी सर फ्री क्लास घेणार आहेत का? टीआयटीचे संपलं आता. टीआयटी काय वर्षभर काय आयुष्यभर घ्यायला होतं काय? दुसरी परीक्षा येईल त्यावेळेस आता टीआयटी, आता टीईटी असते. ते फ्री क्लास जे आहेत ते हे 2-3 दिवसासाठी फ्री ठेवले. 200 ऍडमिशन आहेत फीस देऊन. ते त्या लोकांसोबत बाकीचे लोक काही बसावेत, रेकॉर्डिंग पण अवेलेबल असतं. आमच्याकडे आमचे क्लासचे जे विद्यार्थी आहेत ते रेकॉर्डिंग ऐकत होते, म्हणून मी तर हे केलंय. तुम्हाला काय सगळे फ्री क्लास नसतात आणि फ्री मध्ये कोणीच शिकत नाही, असं माझं पूर्ण म्हणणं आहे. 5 जून पर्यंत प्रॅक्टिस घेणार आहेत का सर? नाही, 5 जून पर्यंत नाही. आता ही परीक्षा चालू होणे उद्याच्याला, ठीक आहे नाही, अजून 1-2 दिवस घेऊ, 26-27 घेऊ. 5 जून पर्यंत कशामुळे नाही, काय ते तितक्या लांब नको घ्यायचं. प्रॅक्टिस साठी तुम्हाला भरपूर प्रश्न देतो ना मी, काळजी करू नका, आहे का नाही. आणि जर चांगला रिस्पॉन्स असेल असा 100 लोकांचा तर काही हरकत नाही, बघूयात. मला जर वेळ असेल तर मी रिकामा बसून झोपून राहणार नाही, फ्री घेऊ वाटलं तर. पण 2 दिवस तर नक्की, आज आणि उद्या तर घेणारच, नक्की घेणार 100%. दिवसा 2 तास, संध्याकाळी 1 तास. अनम्यूट सेकंड काय बरोबर, अनम्यूट तुमचं म्यूटच राहू द्यायचंय, अनम्यूट नाही करायचं. कॉल करा हवं तुम्हाला. पीडीएफ पीडीएफ वगैरे सगळे ग्रुपवर पाठवले, आता परत परत नका पाठवायला लावू. परेशान झालो आम्ही ते पाठवून पाठवून पीडीएफ. पण ते टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा असं सांगितलेलं आहे. जो पेड ग्रुप आहे खरं तर, ज्यांनी फीस भरली आहे त्याच लोकांसाठीचा ग्रुप आहे तो. मग तिथं तुम्हाला लिंक बिंक सगळं पीडीएफ बीडीएफ सगळं तुम्हाला ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे. नीट चेक करा, तुम्हाला लगेच दिसून येईल. ते ग्रुप जॉईन करा. जे मिशन टीआयटी लाईव्ह क्लास मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामची लिंक पाठवली, त्यांनी असं वाटू देऊ नका की सरनं लिंक पाठवली आपल्याला फ्री मध्ये जॉईन व्हायला. तिथं सगळ्यांनी 500-500 रुपये ऑलरेडी भरलेले, तुम्ही पण भरलेले, त्याच्यामुळे तुम्हाला ती लिंक आहे. सगळ्यांना लिंक नाही. बऱ्याच जणांना वाटते की सर तिथं 400-500 लोक दिसायला लागले, तेवढ्या सगळ्या लोकांनी फीस भरलेली तुमच्या माहितीच. टीईटीला 750 लोक आणि आता टीआयटीला 200, म्हणजे आपले 950 लोक झाले. 999 होती सर, हा राईट, 999 मार्च मध्ये बॅच चालू झाली त्यावेळेस होती. आणि 27 मार्चला, नंतर 27 एप्रिलला एक ताई आपण केली ना बॅच. 27 एप्रिल पासून पुढे 499. 27 मार्चला जी बॅच होती त्यांना 999 होती. येस, 1 महिनाभर अगोदर जी सुरुवातीपासून 27 मार्च पासून ज्यांनी तयारी केली का त्यांची तयारी 1 नंबर झाली. शिकवा सर, बर शिकवू ना. आमचं पण कामाचं थोडं बघा ना, आम्ही काय सांगितलं ते. शालेय मुलांसाठी टीईटी सीटीईटी टीआयटीच्या मुलांसाठी या सर्वांसाठी हे असणार आहे. क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट सगळं झालंय. हा, बरं, आता विषय तुम्ही डायव्हर्ट केला, मी नाही केला. मी माझं ऍडव्हर्टायझिंग 2 मिनिटाचं केलं होतं. पुढचे 10 मिनिटामध्ये 15 प्रश्न आपण पाहूया 6 मिनिटात. बघा, पुढील गटात न बसणारी आकृती कोणती? बेरीज आहे, हे उलटा त्रिकोण आहे, उलटा त्रिकोण आहे, इथं पण बेरीज आहे, इथं बेरीज आहे. ही आकृती
वेगळी दिसते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 यायला पाहिजे आपलं उत्तर. बघूया. करेक्ट आहे ऑप्शन नंबर 4. कारण इथं बेरजेचं चिन्ह नव्हतं, वेगळी आकृती होती. आता बघा इथं काय 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 असेल बरं, ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा बरं. चौकोन आहे, चौकोन आहे आणि 4 आहे. 4 4 4 4. इथं 4 नाही, इथं जर 8 दिसायला लागले म्हणजे पर्याय नंबर 2 उत्तर असेल. करेक्ट आहे. पर्याय नंबर 2 उत्तर असेल पाहिजे. येस, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. इथल्या मधल्या ह्याच्याकडे बघा. पटापटा पटापटा घेऊया पुढचे पण काही प्रश्न. येस 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 येस. हा बघा, 2 रेषा तिरप्या दिसते, 2 रेषा आडव्या दिसते. 3 3. इथे 4 आणि 3. इथे संख्या आहे 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे हिथलं समीकरण चुकलंय. हे 4 आडवे आहेत आणि 3 तिरपे आहेत. 4 आडवे असल्यास 4च तिरप्या पाहिजे होते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3. येस 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 येस. बरं, आता ही षटकोन आहे. षटकोन दिसायला आहे. षटकोन आहे का बघा बरं. नाही. षटकोनात हा पंचकोन दिसायला 1 2 3 4 5. आणि त्रिकोण चौकोन गोलात गोल आहे. अरे गोलात गोल आहे ना, चौकोनात चौकोन आहे ना, त्रिकोण आहे ना. काजल ताई बरोबर आहे तुमचं ते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असलं पाहिजे. बघूया. राईट. बाहेरील व आतील आकृती समान आहे. आकृती क्रमांक 1 मध्ये तसं दिसत नाही. येस 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 येस. आता बघा बरं. 1 2 3 4 ढुशुम. 1 2 3 4. बरं, 1 2 3 4 लॉक. 1 2 3 4 लॉक नाही. इतकं लॉक झालं ही आकृती. त्या 3ही आकृत्या लॉक नाहीत. काजलताई करेक्ट आन्सर आहे तुमचं. आन्सर सांगायला वेळ दिला नाही का. बरं, लॉक लॉक आहे आन्सर. म्हणून ऑप्शन नंबर 3 खुल्या आकृत्यांचा गट आहे. तर 3 ही बंद आकृती आहे. बरं, चला पुढे जाऊया. थोडस अर्धा अर्धा अर्ध रंगवलेलं 3 म्हणजे 75% रंगवलेले, 50% रंगवलेले, 50% रंगवलेले, 50% रंगवलेले. 75 वाले जास्त झाले जरा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर. सर अजून थोडस पुढे जाऊया. भरपूर आकृती आहेत आणि तुम्ही असंच पटापटा पटापटा उत्तर द्या म्हणजे हे होईल. चला आता बघा. हा बाण आहे. ह्या बाणाला चौकोन लावलाय. हा बाण आहे, याला गोल आहे. हा बाण आहे, याला गोल आहे. हा बाण आहे, याला गोल आहे. हा बाण आहे. म्हणजे गोलवाला पाहिजे. हा चौकोनवाला बाण जरा जास्त झाला. आहे का नाही. आडवा उभा आडवा उभा. एक लॉजिक काय लागतंय बघा बरं. मला तर एकच वाटायला लागले. काय सांगता येते, उत्तर वेगळं पण असू शकते. फायनल करू. एक बघू. एकच आहे. ऑप्शन नंबर ठरते. कारण तुम्हाला सांगितलं सर, पाठीमागं हा चौकोन लावलाय म्हणून. चला पुढचं घ्या. 8वा प्रश्न. गोलामध्ये एक गोल 2 गोल आहेत. चौकोनामध्ये एक चौकोन 2 चौकोन आहेत. त्रिकोणामध्ये एक त्रिकोण 2 त्रिकोण आहेत. या चौकोनामध्ये चौकोन आहे आणि पुन्हा त्रिकोण आहे. आता इथं गडबड केली. एका सेकंदात उत्तर लिहून टाकायचं. ऑप्शन नंबर 4 विषय खलास. बाजूला म्हणाव त्याला. 200 प्रश्न सोडवायचे. इथं काय लगेच त्यांच्या माया दया करीत बसायचं नाही. पटापटा उत्तर सोडवायचे आणि पुढे जायचं. नाही तर मला लय उत्तर येते म्हणून हर्ष मानवत बसायचं नाही तिथे. चला, या त्रिकोणाचे 2 भाग केलेत बरोबर. चौकोनाचे 2 भाग केलेत. त्रिकोणाचे ह्या गोलाचे 2 भाग केलेत. याचे 2 भाग नाही झाले बरोबर. आडवे तिडवे झाले. तो ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. करेक्ट. चलो आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. पटा पटा पटा. 15 अजून झाले तर अजून काय हरकत आहे. 15 घेऊ की. बरं, हे माणसाचं चित्र आहे. 2 हात 2 पाय काढलेत. माणूस झोपला. ह्याचे हात 2 हात 2 पाय काढलेत. त्याचे पाय गायब केलेत आणि ह्याचे हात पाय उलट झालंय. हे मुंडक्यावर उभा राहिलाय. म्हणून ऑप्शन नंबर 3 ह्याचे पाय गायब केले. ऑप्शन नंबर 3 येस करेक्ट. पुढे जाऊ. 15 काय 15 2 30 झाल्या तर 30 घेऊ ना. आपल्याला काय. हा चला पटा पटा पटा. वर्तुळ आहे. वर्तुळात आडव्या 2 रेषा उभ्या 2 रेषा. वर्तुळ उभ्या 3 रेषा आडव्या 2 रेषा. वर्तुळ आडव्या 3 उभ्या 3 आडव्या 4 उभ्या 4. इथेच संख्या चुकली. आडव्या 2 आहेत उभ्या 3 आहेत. आडव्या 3 पाहिजे होत्या उभ्या 3 पाहिजे होत्या. ऑप्शन नंबर 2 उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर 2 उत्तर. करेक्ट
करेक्ट करेक्ट करेक्ट करेक्ट. असंच पळावं लागतंय बघा परीक्षेत, इतक्या फास्ट जावं लागतं तरच उत्तर मिळते बरं का. गोल त्रिकोण चौकोन, गोल त्रिकोण चौकोन, चौकोन त्रिकोण गोल. बरं. चौकोन गोल त्रिकोण. बरं. त्रिकोण गोल त्रिकोण, इथं गडबड केली. त्रिकोण हा डबल झालाय. इथे तीन वेगवेगळ्या आकृती आहेत, तीन वेगवेगळ्या आकृती आहेत, तीन वेगवेगळे म्हणजे पर्याय क्रमांक 4 असलं पाहिजे उत्तर. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर. ओके डन. पुढचे एक 15 घेऊ लगेच आकृत्यांचे. तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या पटापटा. स्वास्तिकाचं चिन्ह आहे. काय केलंय, गडबड केली का काही? एक एक ही उलटी लिहिली बघा. एक आकृती ही उलटी काढली स्वस्तिक. 3 यस. ओळखता आलं पाहिजे. इकडे बाण, इकडे बाण, ही त्याला इकडे पाहिजे होता, इकडे इकडे गेलाय. विषय खलास. ऑप्शन नंबर 3. 3 बाण आहेत. एक दिशा इकडं वर खाली वर, डाव्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला, खाली वर वर, उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला, म्हणजे असं झिकझॅक आहे. इथं गडबड केली यांनी. 3 ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. चला पुढे जाऊया, अजून पटापटा पाहूया, असेच प्रश्न छान पाहूया. हा 1 2 3 बर, 1 2 3 बर, 1 2 3 असं केलंय का? इथे जरा चुकलंय. 1 2 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येणार आहे. कारण बेरीजचं चिन्ह केल्याच्या नंतर 1 2 आणि 3 ला आपण पुन्हा हे केलं, एकच रिकामं सोडलं. इथे एकच रिकामं सोडलं, इथे 2, हा आणि हा बाण रिकामा सोडलाय, म्हणून ऑप्शन नंबर 3 उत्तर येणार. करेक्ट. सराव प्रश्न घ्या. काहीच सेकंदामध्ये आपण सराव प्रश्न घेऊया. कंटाळून गेलात का तुम्ही? मला बघू द्या किती वाजून किती मिनिटं झाले. 11 वाजून 5 मिनिटं झाले असले तर थांबायला हरकत नाही. पुन्हा 2 वाजता भेटायला हरकत नाही. 4 मिनिटं राहिले. 4 मिनिटात इथले 4 प्रश्न घेऊया पटापट. तुम्हीच उत्तर सांगा. हा वर्तुळात 2 वर्तुळ, त्रिकोणात 2 त्रिकोण, इथं आयातात 2 आयात आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता इथं उत्तर नाही बघायला भेटणार तुम्हाला, पण ऑप्शन नंबर 3 हेच उत्तर. असे सोपे प्रश्न येतात का? तर हो 100% येतात. कारण 200 प्रश्न आहेत. 200 प्रश्नात असतात ते वर खाली वर खाली, उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला उजव्या बाजूला. बाबा 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 इथंच गडबड झाली. बाकी सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 उत्तर. अर्धा वर्तुळ रंगवलंय, अर्ध चौकोन रंगवलाय, इथं गडबड केली आणि ही अर्ध रंगवले, म्हणून ऑप्शन नंबर 3 उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर येणार. यस यस, याच वेगात आपल्याला सोडवायचे परीक्षेमध्ये पण. बाण आहे, गोल आहे, बाण आहे, गोल आहे, चौकोन आहे, बाण आहे, गोल आहे, चौकोन आहे, इथं गडबड केली. ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार आहे. 4 करेक्ट. अजून जाऊया पुढे. आता हे काही दाखवायची गरज नाही, तर काही ऑप्शन नाहीत, डायरेक्ट पर्याय उत्तर नाहीत, पण उत्तर तुम्ही लगेच एका सेकंदात काढायला लागलं. त्रिकोण उलटा केलाय, चौकोनामध्ये 4 चौकोन केले, 4 भाग केले त्याचे. याचे पण असंच केलंय, याचे पण असंच केलंय. नीट जर पाहिलं त्या त्रिकोणातले 3ही भाग, 4ही भाग, 1 2 3 4 समान आहेत, समान भाग आहेत, समान भाग आहेत. इथले भाग समान नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे बेटा. येस येस. त्रिकोण गोल चौकोन, चौकोन गोल चौकोन, चौकोन त्रिकोण, आणि त्रिकोण वर्तुळ, सॉरी, चौकोन वर्तुळ त्रिकोण, चौकोन वर्तुळ चौकोन, चौकोन वर्तुळ चौकोन, चौकोन वर्तुळ चौकोन, चौकोन वर्तुळ चौकोन, ही 3 सिक्वेन्स आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर. येस. वर्तुळ 25% रंगवलाय, 25% रंगवलंय, 25% रंगवलंय, हे जरा जास्त रंगवलंय, म्हणून ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर. 2 गोल आहेत, ते या बाणाच्या बाजूला आहेत इथं, आणि इकडे मात्र बाजूला नाहीत, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ही बाजू बघा ह्याची, ही बाजूला नाहीत, तिनेही ह्याच्यात नाहीत, ह्याच्यात आहेत, म्हणून हे आहे पंचकोन. आणि 5 बेरजेस चिन्ह. त्रिकोणामध्ये 3 आहेत, चौकोनात 3 लिहिलेत, म्हणजे हे चुकलंय. षटकोन आहे आणि अष्टकोन आहे, अष्टकोनामध्ये 8 आहेत, हे चुकलंय, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. डाव्या बाजूला बाण आहे, उजव्या बाजूला बाण आहे, खाली बाण आहे, वर बाण आहे, उजव्या बाजूला डाव्या बाजूला खाली वर, डाव्या बाजूला उजव्या बाजूला वर खाली, हे 2 बाण एका बाजूला पळायला लागलेत, म्हणून ऑप्शन नंबर
4 हे त्याचं उत्तर आहे. आकृत्या फटाफटा. हा, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, चौकोन, गोल, वर्तुळ म्हणजे वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. बरं. आणि इथं पंचकोन, वर्तुळ, पंचकोन म्हणजे बाहेरची आकृती आणि मधली आकृती सारखी पाहिजे. बाहेरच्या आकृतीमध्ये मधली आकृती सारखी, बाहेरच्या आकृती मधली आकृती सारखी, बाहेरच्या आकृती मधली आकृती वेगळी. अहो, उत्तर नंबर 3 आहे ना. कोणी कोणी 4 म्हणलंय. 4 नका करू, 3च करायला. बरोबर आहे ते पालतय. हा, येस येस येस. जाऊ पुढे जाऊ चेतनाताई, पुढे जाऊ. वर खाली वर, या बाजूला या बाजूला. वर खाली वर नाही, एकाच बाजूला 3 बाण पळाले. विषय खलास आहे, जास्त काही पुढे जायची गरज नाही असं वाटतं, कारण की एक नजर फिरवावं लागतं इकडं. उत्तर क्रमांक 2 चेतनाताई करेक्ट. बेरीज चौकोन त्रिकोण गोल, बेरीज चौकोन त्रिकोण गोल, बेरीज चौकोन त्रिकोण गोल, बेरीज चौकोन त्रिकोण गोल. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं केली गडबड, वेगळी आकृती या ठिकाणी. 2 आडव्या 2 उभ्या रेषा, 4 आडव्या 4 उभ्या, 3 आडव्या 3 उभ्या. आणि इथं बघूयात 1 2 3 4 5 6 आडव्या रेषा आणि 5 उभ्या रेषा, म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर. आणि हे पुन्हा 15. आता 60 झाले बरं का, 60 मिनिटात 60 झालेत, म्हणजे आपली स्पीड कमी आहे. तरी 60 मिनिटात 100 तरी झाले पाहिजेत. पण इट्स ओके, आपण वाचत वाचत दमाने व्यवस्थित तुम्हाला समजून सांगत, गप्पा मारत, बोलत लिहिलं म्हणून. तर या बाजूला या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण सरळ दिसते आणि खालच्या बाजूला हे दिसते. बस, त्रिकोण सरळ आहे खालच्या बाजूला. इथं गडबड केली, मध्य भाग केला नाही. 2 भाग बरोबर आहेत, 2 भाग बरोबर आहेत. इथं पण 2 भाग बरोबरच आहेत. काय गडबड झाली की तो उत्तर 2 नंबर का. बरं. हा, तर गोलच्या बाजूला हा कंस दाखवलेला आहे, कोण दाखवलेला आहे, कोण दाखवलाय गोलच्या बाजूला. इथं उलट केलं, पायथ्याला दाखवलाय, म्हणून या ठिकाणी गोल त्रिकोणाच्या वर आहे. येस, गोल त्रिकोणाच्या बाजूला, गोल त्रिकोणाच्या बाजूला, गोल त्रिकोणाच्या बाजूला. इथं गोल आणि त्रिकोण वेगवेगळे टाकले. हे झाले आकृतीवरचे 30 प्रश्न. पुढच्या सेशन मध्ये आपल्याला काय पाहायचंय ते बघा, लगेच सांगतो, कारण की पुढचे जसे तसे घटक आहेत. संख्या ती ओळखायच्यात, उपघटक संख्या आहे. तुम्हाला तो सिलेबस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं फ्रेम करून दिलाय, तो कुठून दिलाय तर तो इथून दिलाय. आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, तर्क व अनुमान, प्रतिबिंब, प्रतिमा, समसंबंध, कूट प्रश्न, गटात जुळणारे पद, सांकेतिक भाषा, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता, असे हे 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला असलेले घटक. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं पब्लिश केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सिलेबस हा शिक्षकांसाठीचा फ्रेम केला आहे. मी एकदम सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होते की हे एकदा पुस्तक रेफरन्स बुक म्हणून तुम्ही सगळ्यांनी पहा, कारण की सिलेबस कुठून फ्रेम केला गेलाय ते आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे. त्या सिलेबस मध्ये काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच क्लास चालकांनी गुमराह केलंय विद्यार्थ्यांना, आणि उद्याच्या लक्षात येईल तुमच्या परीक्षेच्या की प्रश्न तर अवघड आहेत, पण ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना ते सोपे जाणार. सर प्लीज आता तरी 1 मिनिट अनम्यूट करा. हो हो, हा ताई, करतो करतो. बोला. हॅलो सर, माझा पेपर 4 तारखेला आलेला आहे, भरपूर वेळ आहे. हा. मग मला फक्त काय होतं की 1-2 दिवसानंतर ज्यांचे ज्यांचे एक्झाम्स होतील, जर तुम्ही एक 15 मिनिटाचं इव्हिनिंगला लेक्चर ठेवलं तर थोडा पेपरचा आयडिया माझ्या लक्षात येईल किंवा इतरांना पण त्याचा फायदा होईल. असं काही आपल्या 2700 नंतर तुम्ही करू शकता का सर? करू ताई, संध्याकाळचे एक सेशन करू आपण, काय संध्याकाळच्या अडचण नाही. सेशनला एक थोडा जरी कन्सेप्ट संध्याकाळ लक्षात आला की पेपरचं काठिण्य किती आहे का कसं आहे हे लक्षात येईल थोडं. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, परीक्षा सोपी असू द्या अवघड असू द्या, परीक्षा ज्या दिवशी दिली का त्या दिवशी बरेच जण अवघडच आहे म्हणतात, आणि काही जण माझ्यासारखे असतील तर किती अवघड परीक्षा गेली तर लय सोपी परीक्षा होती असं म्हणतात. त्याच्यामुळे काळजी करू तर नका. तुम्ही हुशार आहे हो, अभ्यास, तुम्हाला सगळं सोपं अहो जातंय, हुशार तुम्हाला नाही, काही पण नाही, तुम्हाला हुशार सोपंच वाटतंय. नाही नाही, हुशार म्हणून नाही, अवघड असलं तरी त्याला सोपं म्हणायचं, असंच जगायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, प्याला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं, आणि प्याला अर्धा सरलाय असं सुद्धा म्हणता येतं. भरलाय म्हणायचंय का सरलाय म्हणायचंय आपणच ठरवायचं.
अशा पद्धतीची मानसिकता असणारे माझ्यासारखे काही लोक असतात, त्यांना मार्क कमी पडतील भलेही, पण त्यांचं म्हणणं काय आहे, अवघड म्हणला तरी परीक्षा संपली आणि सोपं म्हणला तरी परीक्षा संपली. परीक्षा देऊन आले असं रडणारे भरपूर लोक असतात आणि हसणारे लोक भरपूर असतात. दोन्ही लोकांना मार्क तेवढेच असतात. तुम्हाला मार्क जेवढे पडले तेवढे समजा मला पडले. मी चांगली परीक्षा गेली म्हणणाऱ्यात आहे, तुम्ही अवघड परीक्षा गेली म्हणणार आहे. अवघड परीक्षा गेली म्हणणाऱ्याला पण तेवढेच मार्क असतात, सोपी म्हणणाऱ्याला. बी पॉझिटिव्ह असं मी म्हणत असतो. कारण ती परीक्षेला जाणं, सामोरं जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्मविश्वासानं सामोरं जाणं महत्वाचं आहे. परीक्षा कोणतीच सोपी नसते आणि परीक्षा कोणतीच अवघड नसते. हे दोन्ही वाक्य तितकेच तरी कालाबाधित सत्य आहे. तर बघूयात. एवढं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अवघड तुम्हाला एकट्यालाच असणार नाही, सगळ्यालाच असेल. सोपं असलं तर सगळ्यालाच असेल. ठीक आहे सर, मग सेशन इव्हिनिंग सेशन घेऊ 2 दिवसानंतर अर्धा तास घेऊ शकता ना सर? घेऊ घेऊ 27ला घेऊ, काही अडचण नाही. हो का? आणि आज 2 वाजता बसायचं आपल्याला. हो सगळ्यांना आहे की, अभ्यास आज करत आहे मी. बसायचं एक तास. काल तुम्हाला सांगितलं सर्वांनी कारण आज आहे. इट्स ओके. 2 वाजता बसायचे सर्वांनी. 2 वाजता हजर राहा. तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यासाठी सर्वांसाठी फ्री सेशन आहे. दुपारचं सेशन आहे 2 ते 3 वाजताचं. आणि 2 ते 3 ला सगळेजण प्रेझेंट राहा. संध्याकाळी पुन्हा माझं सेशन जे इंग्लिशचं असतं ते माझ्या शालेय मुलांसाठी फक्त असतं. संध्याकाळी 7:20 ते 8:20 त्यांनी त्या वेळेत बसायचे. संध्याकाळी 8:30 ते 9:15 सुहास सरचं आज बुद्धिमत्तेचं सेशन आहे. ते पण आपण फ्री फॉर ऑल ठेवलेलं आहे. म्हणजे आज TIITच्या मुलांना 3 तास, काल 3 तास झाले, उद्याच्याला 3 तास घेऊ आणि आपण विशेष तिथं स्टॉप करू, कारण की उद्याच्याला परीक्षेचा दिवस. चला, आजच्यासाठी थांबूया, आत्ताच्यासाठी 2 वाजता भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक चालू करतो. 1 मिनिटासाठी मला स्पॉटलाईट केलं, स्पॉटलाईट करतो. बाय बस सर. बाय बाय. सर. बाय बेटा. बाय सर. बाय 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 बाय. गौरी गौरी. I'm sorry, sir. आपलं लव युट्यूब.